नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं रंगोली या चॅनलवरती. तर आज एक नवीन व्हिडिओ, नवीन रांगोळी तुमच्याशी शेअर करते. अगदी सोप्या, अगदी 1 मिनिटाच्या आत होणाऱ्या, सकाळी घाई गडबडीमध्ये आपल्याला पटकन काढता येणाऱ्या अशा ह्या रांगोळी आहेत. तेही आजच्या रांगोळी आपल्या फक्त एका बोटांनी काढता येणाऱ्या आणि अगदी सोप्या, सुंदर डेलीसाठीच्या रांगोळी आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला तर मग काढूयात. तर आजच्या एकूण आपल्या 9 रांगोळी आहेत. तर चला मग सुरुवात करूयात. तर ही पहिली रांगोळी, एक मोठा डॉट्स दिला आहे मी आणि त्याला बोटाच्या सहाय्याने असं गोलाकार आकार दिला आहे आणि त्यावरती मी अशा छोट्या छोट्या गोल गोल पाकळ्या काढल्यात. अगदी साधी सोपी आहे, प्रत्येकीला काढता येईल अशी. तर हे बघा, कुणीही काढू शकेल. अगदी 1 मिनिटाच्या आत होणारी ही रांगोळी आपली इथे काढून झालेली आहे. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. तर इथे मी मोठा डॉट दिला आहे आणि हे बघा, बोटाच्या सहाय्याने मी असा गोलाकार त्याला आकार देऊन घेते. तर हे बघा, आपल्याला चारी साईडने बोटाने अगोदर अशा छोट्या लाईन मारून घ्यायच्या आहेत. नंतर त्यामध्ये अशा मोठ्या मोठ्या लाईन मारायच्या आहेत, म्हणजे लांब मारायच्या आहेत. 4 लांब आणि 4 छोट्या मारायच्या आहेत. तर ही सुद्धा आपली खूप सुंदर आणि खूप लवकर होणारी रांगोळी आहे. तर ज्या छोट्या लाईन मारलेल्या आहेत त्यावरती मी अशा 2 छोट्या छोट्याशा लाईन ओढून घेतल्यात आणि त्यावरती एक छोटासा डॉट्स देऊन घेतला आहे. तर चारी साईडने आपल्याला सेमच करायचं आहे. लाईन देऊन त्यावरती एक एक डॉट द्यायचा आहे आणि ज्या मोठ्या लाईन आहेत त्यावरती सुद्धा आपल्याला असा एक एक डॉट द्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी आपली इथे काढून झालेली आहे मैत्रिणींनो. तुम्हाला रांगोळी ही कशी वाटली? एकदम सोपी आणि अगदी 1 मिनिटाच्या आत म्हणाल तरीही होईल ही रांगोळी. तर नक्कीच तुम्हाला ह्या रांगोळी आवडल्या तर तुम्हीसुद्धा ट्राय करा या रांगोळी. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढतोय. तर इथे सुद्धा असा एक डॉट देऊन घेतला आहे आणि बोटाच्या सहाय्याने इथे गोलाकार आकार दिला आहे आणि इथे सुद्धा आपल्याला सेम एकाच आकाराच्या लाईन मारून घ्यायच्या आहेत 8 आणि त्या मध्यंतरी आपल्याला अशा छोट्या छोट्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत 6. तर मध्ये मी इथे पिवळ्या रांगोळीने असा एक मोठा डॉट दिला आहे. तुम्ही लालने दिला तरी चालेल. आणि ज्या मोठ्या लाईन आहेत त्यावरती मी लाल रांगोळीने एक छोटे छोटेसे असे ठिपके मारून घेते. हे बघा, या पद्धतीने. तर ही सुद्धा खूप सुंदर आणि एकदम अशी मनमोहक अशी रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. त्या साईडला मी अशा 2 छोट्या छोट्या लाईन दिल्यात आणि त्याखाली सुद्धा एक एक असा डॉट मारून घेतलेला आहे. तर ही सुद्धा रांगोळी आपली काढून झालेली आहे मैत्रिणींनो. अगदी बघा, 2.5 मिनिटामध्ये आपल्या ह्या 3 अशा सुंदर आणि रेखीव रांगोळी तयार झालेल्या आहेत. तर आपण इथे चौथी रांगोळी काढतोय. इथे सुद्धा डॉट मारून घ्यायचा आहे बोटाच्या आकाराने. इथे सुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने. आणि इथे आपल्याला छोट्या छोट्याशा अशा सेम आकाराच्या अशा पाकळ्या काढल्यासारख्या इथे बोटाने आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी छोट्या छोट्या आणि सेमच आकाराच्या द्यायच्या. मध्ये मोठा असा डॉट दिला मी लाल रांगोळीने आणि त्या साईडने सुद्धा आपल्याला अशा पिवळ्या रांगोळीने एक डॉट देऊन खाली लाईन ओढून घ्यायची आहे. किती सुंदर फुलाप्रमाणे ही रांगोळी तयार झालेली आहे. तर त्याखाली आपण छोट्या छोट्या 3 लाईन ओढूयात आणि त्याखाली असे 2 छोटे छोटे डॉट ओढूयात आणि मध्ये वरती एक डॉट देऊन घेऊयात. तर ही सुद्धा रांगोळी आपली काढून झालेली आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला ह्या रांगोळी खूपच पटकन काढता येणाऱ्या आणि दिसायला पण सुंदर अशा रांगोळी आहेत. तर इथे आपण 5वी रांगोळी काढतो. हे बघा, इथे डॉट्स देऊन घेतला आहे आणि बोटाने मी असं चक्र काढून घेतलेलं आहे आणि त्याखाली आपल्याला असे 3 डॉट्स आणि वरती 3 डॉट्स देऊन बोटाने आपण इथे पाकळ्या तयार करून घेऊयात. हे बघा, या पद्धतीने. ही पण सोपी सुंदर आहे आणि दिसायला पण एक युनिक आणि मस्त रांगोळी आहे. खालती पिवळ्या रांगोळीने डॉट दिला आहे आणि वरतीसुद्धा पिवळ्या रांगोळीने दिला आहे आणि साईडने आपण लाल रांगोळीने एक डॉट देऊयात आणि त्याला प्रेस करूयात. तर ही सुद्धा छोटीशी आपली रांगोळी पिटुकली काढून झालेली आहे. तर आजच्या या 9 रांगोळीपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणती रांगोळी आवडली आणि तुम्ही उद्या कोणती रांगोळी काढणार हे सुद्धा कमेंट करून सांगा. खूप जणींना रांगोळी आपल्याला पटकन काढायच्या असतात आणि अगदी छोट्या काढायच्या असतात. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांना आवडेलसुद्धा हा व्हिडिओ पाहायला. तर इथे बघा, इथे सुद्धा डॉट्स देऊन घेतलेला आहे आणि त्याला बोटाने गोलाकार आकारसुद्धा दिला आहे मी इथे. आणि इथे मी बोटाच्या ऐवजी तुम्ही बोटानेही देऊ शकता. मी इथे इयरबडचा वापर करते. तर हे बघा, वरती आणि खाली एक मोठी लाईन ओढून घेतली आणि त्या मध्यंतरी जी जागा आहे जिथे आपण सूर्याला कशा लाईन काढतो, एक छोटी एक मोठी, त्याप्रमाणे मध्यंतरी लाईन काढून घेतल्यात.
तर हे बघा, इथे रांगोळी स्प्रेड झाल्यामुळे मी डबल लाईन देऊन घेते. अगदी सोपी आहे, फक्त खालची आणि वरची लाईन मोठी द्यायची आणि मध्यंतरीचा जो भाग आहे त्यामध्ये आपण एक लहान एक मोठी या प्रकारे लाईन द्यायच्या आहेत. तर हे बघा, ही सुद्धा रांगोळी इथे काढून झालेली आहे आपली. सोपी, सुंदर आणि युनिक अशी रांगोळी आहे. अगदी कुणालाही काढता येतील अशा, आणि अगदी रांगोळी पण कमी लागेल, जागाही कमी लागेल आणि दिसायलाही सुंदर दिसतील. आणि ह्या साईडनी बघा, मी रांगोळीच्या अशा 3-3 लाईन देऊन घेतलेल्या आहेत आणि खाली एक पिवळा रांगोळीचा डॉट आणि वरती एक डॉट दिला आहे. तर ही सुद्धा आपली 6वी रांगोळी इथे काढून झालेली आहे मैत्रिणींनो. तुम्हाला कोणता वेगळा भाग बघायला आवडत असेल रांगोळीचा, तर त्या संदर्भातल्या रांगोळीचा मला कमेंट करून सांगा. मी त्यावरती सुद्धा मला जमेल तसा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल. हे बघा, इथे सुद्धा मी एक डॉट दिला आहे, बोटाने गोलाकार आकार करून घेतला आहे आणि इथे मी बाहेरच्या साईडने आतल्या साईडला मी असे ओढून असं एक फूल तयार करून घेतलेलं आहे. हे बघा, गोलाकार करून घेऊन त्याला मधल्या साईडने ओढलेलं आहे चारी साईडने आणि इथे एक असं फूल तयार झालेलं आहे त्रिकोणी. आणि इथे सुद्धा आपल्याला अशा 2 लाईन देऊन घ्यायच्या आहेत. त्या साईडला आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने एक एक डॉट देऊन घेऊयात. तर ही सुद्धा आपली पिटुकली रांगोळी काढून तयार आहे. इथे सेमच डॉट दिला आहे, इथे पण बोटाने गोलाकार आकार केलेला आहे आणि बोटाच्या सहाय्याने आपल्याला जो फिरता चक्र असते त्याप्रमाणे लाईन फक्त ओढून घ्यायच्या आहेत, अगदी हलक्या हाताने. तर हे बघा, इथे फिरणारं चक्र असं तयार झालेलं आहे आणि मध्ये आपण इथे लाल रांगोळीने एक डॉट देऊयात मोठा आणि साईडला सुद्धा आपण अशा लाईन देऊन घेऊयात 3-3 आणि त्याखाली एक छोटा छोटा डॉट्स देऊयात. तर ही सुद्धा रांगोळी आपली इथे काढून झालेली आहे मैत्रिणींनो. हे बघा, या पद्धतीने. तर इथे आपण शेवटची रांगोळी पाहूयात. इथे बघा, डॉट दिला, इथे सुद्धा मी बोटाने गोलाकार आकार केला आहे. अगदी छोट्या छोट्या पाकळ्या मी 4 काढून घेतलेल्या आहेत आणि त्या मध्यंतरी जी जागा आहे तिथे आपल्याला थोड्या मोठ्या आकाराच्या लाईन ओढायच्या आहेत. पहिल्या छोट्या ओढायच्या आणि नंतर थोड्याशा मोठ्या ओढायच्या त्यापेक्षा. तर हे बघा, इथे सुद्धा सुंदर रांगोळी तयार झालेली आहे. मी इथे पेनने ज्या आपण बाहेरच्या साईडने गोलाकार करून दिला आहे त्याला आतल्या साईडने या छोट्या पाकळ्यांना, ज्या छोट्या पाकळ्या आहेत त्याला आपण बाहेरच्या साईडने ओढूयात पेनने आणि ज्या मोठ्या पाकळ्या आहेत त्यांना आपण आतल्या साईडने ओढूयात. तर ही सुद्धा इथे एक रांगोळी आपली तयार झालेली आहे मस्त अशी. तर मध्ये मी लाल रांगोळीने एक छोटा डॉट देते आणि ज्या मोठ्या पाकळ्या काढल्या होत्या त्यावरती आपल्याला असे छोटे छोटे 2-2 डॉट्स द्यायचे आहेत आणि त्याला हलकं प्रेस करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, ह्या होत्या आजच्या रांगोळी. तुम्हाला कसा वाटला हा भाग नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि हो, लाईक केल्यानंतर हाईपचं ऑप्शन येते, हाईपसुद्धा करा. तर भेटूयात उद्याच्या भागामध्ये. असेच व्हिडिओ पाहत राहा, रांगोळी काढत राहा, प्रॅक्टिस करत राहा. बाय.